ब्रॉट टू यू बाय विगार्ड। सर, राज्यात ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा सातत्याने गाजत चाललेला आहे. त्यामध्ये धनगर आरक्षणाचा मुद्दा सुद्धा आलेला आहे. सरकार कुठेतरी हे दोनही जे आंदोलक आहे आंदोलकांना शांत करण्यात अजून अपयशी झालेलं वाटत आहे. तुम्ही काय सांगाल? एक प्रतिप्रश्न सरकार जरांगेंनी आरोप केलेला आहे की धनगर आणि मराठा यांचं पुन्हा आमने सामने करण्यात सरकारचं काम सुरू आहे, षडयंत्र आहे. असं आहे की हे सरकार लांडग्यांचं आहे, लबाड लांडगं डॉन करतं. त्या लांडग्यांच्या अवतानाला जाता का तुम्ही आणि त्यांच्या अवतानावर तुम्ही प्रतिक्रिया का देता? हा प्रश्न त्यांचा नाहीच आहे असं माझं मत आहे. मी ठामपणे बाहेरही बोलत आलो आणि लोकसभेत बोलत आलेलो आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयानं वारंवार निर्णय दिलाय की 50% वरती आरक्षण देता येणार नाही. काल परवाकडे बिहारमधलं आरक्षण जे 62.5 त्यांनी केलं होतं, अगदी जनगणना करून केलं असं म्हणतात, ते आरक्षण सुद्धा उच्च न्यायालयाने रद्द केलं. एकमेव आरक्षण आहे 50%पेक्षा अधिक, ते आहे तामिळनाडूमध्ये, ते 69% आहे. आणि म्हणून मी भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार. लोकसभेमध्ये ही मागणी करत आलो की आरक्षणाची ही 50%ची मर्यादा आहे ती दूर करा. ती दूर केली आणि एक 70% जे काही तुम्हाला द्यायचंय ते त्या टक्क्यांचं आरक्षण तुम्ही जाहीर केलं की त्याच्यानंतर जो काय म्हणजे 50-70 केलं समजा, तर जे 20% वाढतील त्या 20%मध्ये राज्य सरकारला त्याची अनुमती द्या की या 20%मध्ये जे जे म्हणून वंचित राहिलेत त्या सगळ्यांचं आरक्षण त्या 20%त बसवा, त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात. ही मागणी मी तिथे लोकसभेत सतत करत आलेलो आहे. त्यामुळे जे ओबीसी वर्गाला सातत्यानं भय वाटते ते राहणार नाही. आणि हे वरचं जे आकडा आहे त्याच्यामध्ये जे कोणी छोटे मोठे घटक राहिले असतील त्याला करता येईल. राज्याला का द्यावं? तर साधा धनगर तुम्ही उल्लेख केलात, तिथं केंद्रामध्ये धनगड असा शब्द आहे. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार. तर धनगड आणि धनगर, तर ड आणि र या एका अक्षरासाठी ते आजवर दिलं गेलं नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की हे आरक्षण हा विषय केंद्र सरकारचा आहे. हे लबाड लोक आहेत आणि या लबाड लोकांच्या नादी आमचा समाज लागतो याचं मला दुःख आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखीन दुःख आहे, समाजामध्ये लढाई लावून दिल्या आणि अनाजी पंत तिकडे बसलेत मजा बघत. कळलं का आपल्याला काही? आणि म्हणून माझीच प्रार्थना आहे आपल्याला की सगळे जे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात करा. यांनी कधी म्हटलं का एकाने तरी की आमच्या अखत्यारीत येत नाही? हे सातत्यानं खोटा बोलत आलेत. एकदा नव्हे 50 वेळा सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे तो, तरी सुद्धा पुन्हा पुन्हा तेच ढोंग करतात. आणि म्हणून या सरकारबद्दल जितकं बोलावं तितकं दुर्दैव आहे की महाराष्ट्रातील जनता आता या सगळ्यांनी इतकं वाईट प्रकरण करून ठेवलं की प्रत्येक जण जातीत अडकला. या निवडणुकीत पण पाहतो मी, म्हणजे जे सरकारमध्ये आहेत ज्यांचं सरकार काम नाही करत पण तरी तो निवडून आलाय का, तर आमच्या समाजाचा आहे. त्याला बुरं काढायला तोंड उघडायला मिळतं का? बघा लोकसभेत गेल्यानंतर गेल्या 10 वर्षात तुम्ही एक अनुभव दाखवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही खासदारानं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या यासाठी कधी आवाज उठवलाय का बघा. आरक्षणांबद्दल आवाज उठवलाय का बघा. कळेल ना तुम्हाला. मुख्य प्राणी आहेत सगळे तिकडे जाणारे. म्हणून तुम्हाला सांगतोय की हे आंदोलन केंद्र सरकारच्या विरोधात व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. सरकार ओबीसी शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्र्यांची बैठक झाली आणि त्यांनी सांगितलं की सरसकट आरक्षण देणार नाही. सगळे सोयऱ्यांनी बऱ्याच त्रुटी आहेत. तर दुसरीकडे जरांगेला महिन्याभराचा वेळ सरकारने मागितलेला आहे. मी पुन्हा सांगतो या विषयात मला जायचंच नाही. हीच लबाडी आहे. विधानसभा आल्यावर तोंडावर तुमच्या टाइमपास चालू आहे.
आणि तुमची लढाई करत बसा. त्यांना तेच तर पाहिजे. तुम्ही आपसात झुंजत बसा, त्यांचं टोळकं पुढे जात राहणार. आता सुद्धा जे काय आलेत ना थोडे बहुत, ते त्यामुळे आलेले आहेत, लक्षात घ्या. नाही तर तेही आले नसते. महाराष्ट्राने दाखवून दिले धडा. तो अजून कडवटपणे महाराष्ट्राकडनं आला असता. फक्त ते ह्या अशाच पद्धतीने झुंजीमध्ये गेला आपसातल्या. सर निकाल लागलेले आहेत आणि निकालामध्ये आता एकमेकांशी भांडणार, मराठा आणि ओबीसी आता एकमेकांचे डोकं फुटतील. मला विचारणं कशाला करतात? सत्ताधाऱ्यांना विचारा ना, मला काय विचारता? मी सोल्युशन सांगितलंय, त्या सोल्युशन बद्दल विचारा. सर निकाल लागलेले आहेत. यामध्ये भाजप संघाने खबर फोडल्यात अजित पवारांना. दुसरीकडे आता अमोल मिटकरींनी म्हटलेलं आहे अजित पवारांनी माहितीतून बाहेर पडून वंचित सोबत लढावं. बघा, हे अनेकदा सांगतो, पुन्हा जे गेलेत ना त्यांचं काय होईल, थोडासा वेळ लागत असेल, पण बघा ना, तुम्हाला दिसणार आहे काय ठरवतो याचं. महाराष्ट्राला आवडलंय का हो? उद्धवजींच्या पाठीत सुरा खुपसून सारं सर्वोच्च न्यायालयानं पण आश्चर्य वाटतं मला. इतके ताशेरे घाणेरडे त्या राज्यपालांवर टाकले. नेसूचं काढायचं ठेवलं फक्त, बाकीचं शेवटचं तेवढी अब्रू ठेवली. ती कशी ठेवली? सगळं घटनाबाह्य आहे, सगळं बेकायदेशीर आहे, पण मुख्यमंत्र्यांची निवड बरोबर आहे, हे नेसूचं ठेवून दिलं शेवटचं. कळलं? आणि म्हणून सांगतो की इथं या देशामध्ये कायदा, घटना, घटनेचा सन्मान हे जर राखायचं असेल तर यांना घरी पाठवलं पाहिजे. राज्यातलं सुद्धा सरकार लवकरात लवकर बदललं पाहिजे. सर विधानसभेची तयारी सुरू आहे. चला. शेवटचा प्रश्न. विधानसभेची तयारी सुरू आहे. विधानसभेच्या तयारीत काही नवीन मित्र आणखी येऊ शकतात का? आंबेडकरांसोबत पुन्हा युतीबद्दलची काही? नाही, मला याच्यावर भाष्यच करायचं नाही. माझं म्हणणं आहे, महाराष्ट्राचं भलं कोण करणार त्याचा विचार जनतेने करावा. सगळ्यात महत्वाचं जनतेने एकच करावं की महाराष्ट्र कलंकित झाला. महाराष्ट्रात निव्वळ भ्रष्टाचार नाही झाला, दुराचार नाही झाला, तर व्यभिचार झाला. राजकीय, सामाजिक, आर्थिक व्यभिचार झाला. असा महाराष्ट्र कलंकित झाला. आणि त्याच्याही पेक्षा आणखीन दुःख काय, तर निव्वळ कलंकित नाही झाला, तर तो लाचार झाला. महाराष्ट्र धर्म राहिला तुम्हा कारणी, तो महाराष्ट्र धर्म यांनी शिल्लक ठेवला नाही. लाचार माणसं तिथे राज्य करतायत. महाराष्ट्राला लुटलं जात आहे. उद्योग सगळे निघून जात आहेत. बेरोजगारी वाढते, महिलांचे अत्याचार वाढत आहेत. कशाची लाज नाही आणि कशाची खंत नाही, वेदना नाही. म्हणून जनतेनं आता जे काही पाऊल पुढे सरकवलंय ते जरा निर्णायक सरकवण्याची गरज आहे. आणि ते निर्णायक उद्याच्या विधानसभेत सरकवलं पाहिजे. सर शेवटचा प्रश्न. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.